नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण निघतोय नाशिकला. इथे आपल्याला थोडंसं एका पाहुण्यांना भेटायला जायचं होतं. तर खूप दिवसांनी चालू जायचं तर मग 2-3 जणांना भेटायचं होतं. तर अख्खा म्हणजे चालतो आपण. खरंच तर मोठ्या गाडीचा प्लॅन होता, पण पप्पूची गाडी काय घरी कमी नव्हती. त्यामुळे आपण आता एका मोटरसायकलला जातो नाशिकला. अक्का आणि मी जातो दोघं. जवळपास 7 वाजलेत, 10:15 वाजले. त्याच्यामुळं जवळपास 2 तास लागते जायला आपल्याला नाशिकला. तर पटापट आवरू आणि निघू नाशिकला मित्रांनो. बरं का, आजचं घरी काही कामं नाही. आज आपल्या काकडी पण तोडायची होती, तर काकडी आज स्किप करू. उद्याकडे काकडी तोडून घेऊ मित्रांनो. आजच्या थोडासा स्टॉप देऊन टाकू आज. आणि संध्याकाळी कारण उशीर होणार यायला, कारण की जवळपास जायला 2 तास फिरता हे करता संध्याकाळ होईल. अंधार पडेल घरी यायला, हे नक्की निश्चितच आहे. तर काल काय व्लॉग टाकायला जमला नाही संध्याकाळी, कारण की काल आपल्या कांदे भरता उशीर झाला खूप. काल काय व्लॉग टाकला नाही. आजचा व्लॉग पण थोडंसं लेटच वाटते, कारण का व्लॉग एडिटिंग लावला आहे कालचा. पण एडिट केला नाही. जसा वेळ भेटेल तसं तिथं नाशिकमध्ये तसं व्लॉग एडिट करेल आणि संध्याकाळपर्यंत पब्लिश करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. तर चला मित्रांनो, जाऊया आपण नाशिकला. वेळ न वाया घालता. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला ना धुळीची ॲलर्जी खूप आहे, तर तोंडाला रुमाल बांधून घेऊ. चष्मा तर नाही, पण हेल्मेटची काच आहे, तर त्यावर त्या काम कवर होऊन जाईल. चला तर मित्रांनो, आता आपण निघालोय घरून. निघता करता पांजरवाडीपर्यंत आलो आपण. आता 10:30 वाजले बरं का. तर आज एवढ्याच जाऊ, गाडीला पेट्रोल टाकू आणि तिथून नाशिक दिशेने निघू. लवकर जायचा प्रयत्न करतो डोक्यात आणि हळूहळू पण जाऊ बरं का. म्हणजे काळजीपूर्वक जाऊ, जास्त घाई नाही करायची कोणत्या गोष्टीची. तर आज थंडी सकाळपासून आहेच, अजून थंडीचं प्रमाण कमी नाही, थंडी वाजतेच आहे. तर निघूया नाशिककडे आपण. किती वेळ लागतो तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये, आणि कसं रोड वगैरे कसे ते पण तुम्हाला व्हिडिओ माझ्यावर दाखवत टाकलं. चला जाऊया नाशिकला. मित्रांनो, आपण आता एवढं चालू आहे. तर पहिले ना आपण गाडीचं पोटात पूजा करून घेऊ. गाडीला पहिले खायला घालू पोटचं, आणि नंतर मग पुढे जाऊ आपण बरं का. चल पंपावरती आलो, पहिलं गाडीला पेट्रोल टाकून घेऊ आता. म्हणजे गाडीचं काय ताता आणि भेटून जाईल पोट, म्हणजे गाडीचं जेवण पूर्णपणे होऊन जाईल. आपण निवांत जाऊ पुढं नाशिककडे. मित्रांनो, आपण नाशिकमध्ये प्रवेश केला आहे बरं का. एका पेट्रोल पंपावर थोडंसं फ्रेश व्हायसाठी थांबलो होतो. तर इथं आता फ्रेश झालो. तर तिथून पुढे आपल्याला लोकेशन ना एक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला. तर त्या अनुषंगाने आपण का गुगल मॅपचं लोकेशन घेऊन टाकू आणि इथं मॅपवरती जाऊ. त्याच्यामुळे सिटीतला मला दाखवता काही येणार नाही काही गोष्टी. यावेळेस काय ॲडजस्ट करून पुढच्या वेळेस गोप्रो घेऊ आपण. त्यावेळेस मला सर्व गोष्टी सिटीतल्या कसं रोड कसं असं ट्रॅफिक आहे दाखवलंच मी ते. सध्या आपल्याला गुगल मॅपनं जावं लागणार आहे, आणि एक्झॅक्टली आपलं लोकेशन माहीत नाही, तर गुगल मॅप फॉलो करायला लागणार आपल्याला. आणि आपल्याकडे एकच मोबाईल असल्यामुळं आपण काय जास्त म्हणजे शूट आणि मॅप दोन्ही सगळं वापरू शकत नाही. त्या अनुषंगाने आता आपण डायरेक्ट लोकेशनवरती पोहोचल्यावर बाकी गोष्टी शूट करू. चला, पहिलं स्टॉपवरती भेटणं झालं आपलं. आता अख्खा निघते बाहेर. आपण आला गाडी जाऊ. गाडी जर पार्क केली निघू आता दुसऱ्या स्टॉपकडे. दुसऱ्या गाडी जायचं भेटायला आपल्याला, दुसऱ्या पाहुण्याकडे. तिकडे जाऊ आपण आता. चला, नाशिकची सर्व कामं आटपली आता. सारं भेटणं वगैरे झालं आहे. निघूया घराकडे. आता खूप उशीर झाले, जवळपास 5:30 वाजले झाले. तर आता 2 तासचा टाईम कसा जाणार आहे आपला, त्या हिशोबाने लवकर निघू आपण. जाऊ घराकडे बरं का. आता नाशिकचा हा मुंबई आग्रा फ्लायओव्हर ब्रिज आपण निघतो. आता इथून नाशिकमध्ये बाहेर पडतो आपण. ट्रॅफिकमध्ये रस्ता काढू. सध्या ट्रॅफिक आहे, पण पुढं द्वारका सारखं खूप ट्रॅफिक आहे. त्या हिशोबाने आपण पटापट बाहेर निघू आणि डायरेक्ट पुढे नाशिकच्या बाहेर निघालं होती. मग शूट करायला सुरुवात करू आपण रोडला.
नाशिकमधून बाहेर पडून पहिला सिग्नल लागला आता. नाशिकवर थांबलो आपण, म्हणजे नांदूर नाशिकच्या अलीकडचा सिग्नल. उशीर तर खूप होणार आहे, आता ऑप्शन नाही, कारण अंधार पडला तर 5:30 वाजले. त्या हिशोबाने बघू, हळूहळू निघू आपण. थंडीत तर वॉर्म शूटर वगैरे काय आणलं नाही सोबत आपण, त्या हिशोबाने जाऊ हळू आपण. सकाळी आपण खूप ते फरताना घेतलं होतं. आता घरी जाताना आपल्याला घेतलं घरी परत बरं का. एवढं चालू आपण आता तिथून मावशीच्या घरी जाऊ आणि मग तिथून जेवण करून घराकडे निघू. विंचूर चौकून थांबलो आपण मावशीबाईच्या घरी. काय शेवभाजी भत्ता पोटभर जेऊ आणि मग घराकडे जाऊ. मावशीच्या घरून निघालो आणि सफरचंद वर घ्यायचे ते घ्यायला आलो, कारण उद्या एखादंच आहे. तर एखाद्यासाठी केळी आणि सफरचंद घ्यायचे होते. प्रियंकाला उद्या उपवास पण होता, त्या हिशोबाने उपवास म्हणजे उद्या गुरुवार आणि एखादंच पण एकत्र आल्यामुळं आठवणी फळं वगैरे घेऊ काहीतरी. फळं घ्यायला थांबलो होतं, पिंचूरचा फुलून थांबलो होतो आपण. जेवण वगैरे केलं मावशी घरी व्यवस्थित. आता इथून निघू घराकडे. मग मित्रांनो रात्रीचे वाजलेत 11. आपण आत्ता घरी पोहोचलो बरं का. घरी आलो, काकड्या तोडून ठेवल्या ऑलरेडी. आता सकाळी बॅग आपल्याला नाही का पोच करायचं आहे कोपर कमांडीला, तर पोच करून जाऊ आपण.